कसं होतं आयुष्याचं आणि हे सगळं का तर आपल्याला नवीन नवीन अधिक ह्या सगळ्या विश्वाची माहिती मिळाली पाहिजे, आपण नवीन ह्याच्याबद्दल अजून प्रगती केली पाहिजे, नवीन गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत आपल्या विश्वाच्या पोहोचल्या पाहिजेत, म्हणून हा सगळा खटाटोप असतो सगळ्या सायंटिस्ट लोकांचा। काहीतरी मोठी भर घालणार आहे असं आपण काहीही मोठं केलेलं नसतं हे आपल्याला लक्षात येतं आणि आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून अशा गोष्टींचा अभ्यास आपण करत राहायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं की त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहत असतात नेहमी की कुछ भी नहीं है हम असं हे आपल्याला नेहमी मेंदूमध्ये रिकलेक्ट करण्यासाठी। सो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल। आम्ही देखील आहोत। सकाळी अंघोळ वगैरे झालेली माझी सगळी आणि सनस्क्रीन अप्लाय करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते मी करते आहे आणि त्याच्यानंतर खूप हेअर केअर काही मला जमत नाही करायला, म्हणजे कंटाळा करते असंही म्हणू शकता खरं तर, पण ॲटलिस्ट नाहील्यानंतर मी हेअर सिरम नक्की अप्लाय करते, अदरवाईज माझे केस खूप फ्रीझी होतात। तर चला आजच्या दिवसाला सुरुवात केलेली आहे, ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक जेंटल रिमाइंडर म्हणजे व्लॉग्स आवडत असतील आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करून कमेंट करून मला सांगायला विसरू नका की या व्लॉगमधलं तुम्हाला काय आवडलं आणि अजून काय काय तुम्हाला बघायला ऐकायला नक्की आवडेल हे सगळं मला तुम्ही नक्कीच सांगा। आणि हे सगळं बेसिक सकाळी सकाळी आपण करायला पाहिजे, कारण की माझं तरी असं होतं की जर ह्या गोष्टी मी सकाळी एकदा आवरताना आणि संध्याकाळी एकदा आवरताना जर केल्या नाहीत तर मग ते नंतर म्हणजे पेंडिंगच राहूनच जातात त्या गोष्टी, मग केल्याच जात नाहीत। तर तुमचंही असं होतं का मला सांगा। मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, त्यानंतर हेअर ऑइलिंग, हेअर सिरम अप्लाय करणं, ॲटलिस्ट एवढं बेसिक तरी आपण नक्कीच वेळ काढून दिवसभरातून 10-15 मिनटं करायला पाहिजे। आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते आपल्या मनासाठी, ती म्हणजे थोडासा वेळ आपण अध्यात्मासाठी द्यायला पाहिजे, की थोडंसं देवपूजा करणं, काही स्तोत्र श्लोक म्हणणं आणि तिथे जरा वेळ शांत बसणं, मन प्रसन्न करणं आणि मनातल्या गोष्टी देवाशी बोलणं, म्हणजे माझ्यासाठी तरी या गोष्टी खूप वर्क करतात आणि ह्याच्यामुळे मग एक एनर्जी देखील मिळते आणि एक काय म्हणूयात की एक पॉझिटिव्हिटी पण मिळते। सगळीकडे गेले 2-3 दिवस ज्या गोष्टीची चर्चा आहे आणि गेले कित्येक महिने अनेक जण आणि आपण सगळेच जण म्हणजे ज्या बातमीचा वेध घेऊन आहोत आणि वाट बघत आहोत ते म्हणजे सुनीता विल्यम्स परत पृथ्वीवर कधी येणार आणि फायनली तो दिवस आला आणि त्या पृथ्वीवर परत येत आहेत, म्हणजे अर्थात तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात, हा ब्लॉग बघणार आहात तोपर्यंत त्या परत आलेल्या असणार आहेत सुखरूप पृथ्वीवरती। तर ती जी काही सगळी प्रोसेस आणि त्याच्याबद्दल सांगितलं जातं, आपण खूप बातम्यांमध्ये ऐकलंय, बघितलंय, अनेकदा वेळोवेळी न्यूज चॅनलनी आणि पेपरनी कव्हर केलेल्या आहेत ह्या बातम्या। ते तिथे स्पेसमध्ये कसे राहत होते आणि कसं त्यांचं रुटीन होतं, जगणं होतं, या सगळ्या डेली छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण खूप सहजरित्या इथे करत असतो, तर त्या तिथे करताना रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांना स्ट्रगल कसं होतं आयुष्याचं आणि हे सगळं का तर आपल्याला नवीन नवीन अधिक ह्या सगळ्या विश्वाची माहिती मिळाली पाहिजे, आपण नवीन ह्याच्याबद्दल अजून प्रगती केली पाहिजे, नवीन गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत आपल्या विश्वाच्या पोहोचल्या पाहिजेत, म्हणून हा सगळा खटाटोप असतो सगळ्या सायंटिस्ट लोकांचा। तर फायनली त्या सुखरूप परत येत आहेत आणि आलेल्या आहेत, म्हणजे आता तुम्ही हा ब्लॉग बघणार आहे तोपर्यंत तर हे सगळं इतकं म्हणजे काय म्हणूयात अमेझिंग आहे ही जर्नी अशा लोकांची, किंवा ॲडव्हेंचरस आपण म्हणूया ही जर्नी आहे या सगळ्या लोकांची, की थक्क व्हायला होतं हे सगळं बघून ऐकून। आणि मग लक्षात येतं जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण ना असं अनेकदा बोलत असतो बघा, माझ्या आयुष्यात असं मी असं केलं, मी हे स्ट्रगल, मी असं करिअर आणि माझं मी कसं हे अचीव्ह केलं, पण जेव्हा आपण असं काहीतरी वेगळ्या धाटणीचं करणारी लोक आपण बघतो
बघतो, त्यांची सक्सेस स्टोरी ऐकतो, त्यांनी हे सगळं इथपर्यंत कसं अचीव केलंय, मग त्यांचा या सगळ्याविषयीचा संघर्ष असेल, त्यांचा अभ्यास करण्याची वृत्ती असेल आणि अनेक गोष्टी असतात त्याच्यात, जीवनाचे खूप सारे कंगोरे असतात. आणि हे सगळं जेव्हा आपण वाचतो, बघतो, ऐकतो, तेव्हा असं लक्षात येतं आपल्याला की या विश्वामध्ये, या जगात आपण ना फारच कोणीतरी नगण्यच्याही पेक्षा खालचे कोणीतरी आहोत, की आपण काहीही असं मोठं आयुष्यात केलेलं नाहीये की जे आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या कुटुंबाच्या, घराण्याच्या, देशाच्या, समाजाच्या, विश्वाच्या आयुष्यात काहीतरी मोठी भर घालणार आहे. असं आपण काहीही मोठं केलेलं नसतं हे आपल्याला लक्षात येतं आणि आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून अशा गोष्टींचा अभ्यास आपण करत राहायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं, की त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहत असतात नेहमी, की कुछ भी नहीं है हम, असं हे आपल्याला नेहमी मेंदूमध्ये रिकलेक्ट करण्यासाठी. सो ह्या संदर्भातून मला जे वाटतं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधून मी काय शिकते किंवा एक आई म्हणून मी माझ्या मुलीला काय शिकवते, हे मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावंसं वाटलं ह्या सगळ्या निमित्ताने. कारण मी नेहमीच तुमच्याबरोबर हे बोलत आलेले आहे व्लॉग्समधून माझ्या, की मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक व्लॉगमध्ये थोडं का होईना काहीतरी मी तुमच्या आयुष्यात पण व्हॅल्यू ॲडेड गोष्टी द्याव्यात, तुम्हाला पण मी काहीतरी विचार करायला प्रवृत्त करावं, हा सगळा प्रयत्न असतो. आणि मग करंट अनेक गोष्टी आपल्याभोवती अशा सुरू असतात आयुष्यामध्ये, की ज्यांचा विचार आपण आपल्या जगण्यामध्ये केला तर आपली मानसिकता आपण नक्कीच बदलू शकतो. आणि ज्या वाईट गोष्टी असतात ना, अशा अहंकार, इगो, त्या आपण दूर सारू शकतो अशा प्रकारच्या लोकांची समोर उदाहरणं घेऊन. माझ्या वाट्याला आलेलं काम मी आता करते. सगळी आता जरा बिस्किटं संपली होती त्या जारमधली, त्याच्यामुळे ती भरून ठेवायची होती. आणि सकाळी काही हे सगळे ग्लासचे कंटेनर्स पण धुवून ठेवले होते. आता उन्हाळ्यात पटकन वाळून जातात, मग ते वाळलेले आहेत, आता तेही मला जागेवर ठेवायचे आहेत. एकीकडे थोडंसं कोमट पाणी करायला मी ठेवलेलं आहे, कारण की घशाला असं ना काय होतं, फॅनसारखा चालू असल्यामुळे नाक आणि घशाच्या मध्ये असं जरा असं वाटतं की थोडंसं कोमट पाणी प्यावं, बरं वाटतं. मग दूधही तापायला ठेवून दिलेलं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आता जास्त वेळेला दूध गरम तरी करावं लागतं किंवा मग फ्रीजमध्ये तरी ठेवावं लागतं. आणि मला दूध जास्त फ्रीजमध्ये ठेवायची सवय नाही आहे, कारण मी माझ्या आईलाही जास्त असं बघितलेलं नाही आहे, फार रेअर केसमध्ये ठेवलेलं बघितलं आहे. त्याच्यामुळे आम्ही 2-4 वेळेला दिवसातनं तापवूनच ठेवतो दूध. आणि मध्यंतरींना मी सामानामध्ये गुड्डेचा मोठा फॅमिली पॅक घेतला होता, त्याच्यामुळे तीच बिस्किटं आमच्याकडे अजून खूप दिवस सुरू आहेत, तर ती मी आता काढून ठेवते. आणि सिम्पल ब्रेकफास्ट करणार आहे, उपमा करणार आहे आता, कारण उन्हाळ्यामध्ये असं होतं पाणी खूप प्यायलं जातं आणि शहाळं, त्यानंतर काहीतरी ज्यूस म्हणा किंवा इलेक्ट्रॉल म्हणा, असं ताक वगैरे असं प्यायल्यामुळे मग जास्त असं सॉलिड खाण्याची खूप भूक नसते. कणकेचा डबा रिकामा करायचा होता, घासायला काढायचा होता, तेही काम केलेलं आहे. आणि जी अशी आपण लावायला कणिक काढून ठेवतो ना बाजूला वेगळी, तर तोही डबा म्हणलं आपण घासून घ्यावा. म्हणजे मी हे असं रुटीनमध्ये ठेवतेच, की तो तसाही 2-3 दिवसांनी तो स्वच्छ करायचा, ती वाटीही करायची तेलाची जी असते ती. आणि जेव्हा आपण मोठा डबा कणकेचा रिकामा करतो तेव्हाही करायचं, हे काम माझं चालूच असतं. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे, ह्याच्यामध्ये छानपैकी आता हे भाजलेलं सगळं आपलं सामग्री घालायची आणि उपमा तयार. उपमा, सांजा, शेवई उपमा ह्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या ना की फायनल सर्व करायच्या आधी ना मी त्याच्यामध्ये छान 1-1.5 चमचा तूप घालते आणि पुन्हा एकदा छान असं ते सगळं मिक्स करून घेते. मग कोथिंबीर, लिंबू, शेव ह्या गोष्टी, तर छान त्याला ना चव येते. हे तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे तेलाच्या ऐवजी जर का त्याच्यामध्ये तुपाचा वापर केला ना तर जास्त छान त्याला चव येते. ओटा सगळा स्वच्छ आवरला की दिवसातून किमान 2दा तरी मी हे असं
चांगलं कोमट पाण्यामध्ये आणि साबण टाकून ओटा पुसायचं जे आपलं क्लॉथ असतं ना ते स्वच्छ धुवून काढते. त्याच्यामुळे मग काहीच हे राहत नाही. थोडंफार ते त्याच्यात खरकटं वगैरे अडकलं असेल तरीसुद्धा मुंग्याही होत नाहीत आणि त्याला एक वास असतो तो पण येत नाही अजिबात. आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे किती संध्याकाळी भेटते आहे माहिती आहे का, ऑलमोस्ट 7:30 पावणे 8 झालेले आहेत आणि मी संध्याकाळचं जे माझं सगळं रुटीन असतं ते सगळं कंप्लीट केलेलं आहे आणि म्हणजे देवपूजेपर्यंतचं सगळं संध्याकाळचं रुटीन. आणि मी फायनली किचनमध्ये आलेले आहे. हा फरसाण परवाच्या दिवशी जेव्हा आणला होता फरसाण मिसळीसाठी, तर तो आता जेवढा राहिला आहे तेवढा एका डब्यामध्ये घालून ठेवते. आणि तिथे माझा जो विचार चालला आहे की मी काचेचा जार पुढे ठेवू का मागे ठेवू, तो एवढ्यासाठीच की सुधन्वा आणि वेणू त्याला हात लावतील तेव्हा तिथे पडदड आणि तोडफोड काही होऊ नये ह्याच्यासाठी फायनली हे जे मी ठेवलं आहे होप ते व्यवस्थित राहील. आणि आता मी करणार आहे पातळ भाजी पालकाची, जी माझी भयंकर फेवरेट आहे, मला खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये मी हलके छोटे छोटे काहीतरी प्रयोग करत असते आणि त्याने पण चवीमध्ये बराच बदल होतो आणि जे सुधन्वा आणि वेणू दोघांनाही खूप आवडतं. तर आता आज मी मूग डाळ आणि मसूर डाळ एकत्र करून करते. मी रोजच हा प्रयत्न करते की मी वेगवेगळ्या डाळी रोज वापरीन, एकच एक सरसकट तूर डाळ वापरत नाही. आणि ह्याचा फायदा मला असा झाला आहे की मला जे पित्त व्हायचं ते कमी झालेलं आहे वेगवेगळ्या डाळी मी चेंज करत राहिलेल्या असल्यामुळे. डाळ, तांदूळ, भाज्या असं काहीही धुतलं की त्याचं पाणी मी टाकून देत नाही. म्हणजे पहिलं जे धुणं असतं ते पाण्यात जाऊ देते आणि दुसरी जे 1-2 धुणी असतात तर ते पाणी मी साठवून ठेवते. आणि ते इंडोर प्लांट्स म्हणा, आउटडोर प्लांट्स कोणत्याही झाडांना घालायला खूप त्यांच्यासाठी म्हणजे छान असतं. त्याच्यामुळे त्यांची वाढ छान होते, त्याला फळं फुलं मस्त येतात. त्यामुळे ते मी त्यांना जरूर घालते. आता हे राहिलं होतं काम माझं आज करायचं, जे माझं संध्याकाळच्या रुटीनमध्येच असतं किंवा कधी आता उन्हाळ्यामध्ये लवकर कपडे वाळतात तर दुपारी मी करून टाकते. पण आज हे माझं पेंडिंग राहिलं होतं तर मी आता त्या कपड्यांच्या घड्या भरभर सगळ्या करून घेते. तसं तर वेणूनी तिला जी मी सवय लावलेली आहे त्यानुसार त्याच्यातले बरेचसे तिचे कपडे तिने काढून घडी करून कपाटात ठेवून पण दिलेले आहेत. माझं बाकीचं काम होत होतं किचनमधलं तोपर्यंत. फक्त तिचे जे इस्त्रीचे कपडे तेच राहिलेले आहेत घडी करायचे, ते मी बांधून आता इस्त्रीच्या कपड्यांमध्ये ठेवून देणार आहे. मध्यंतरी मी आधी खूप हे सुरू केलं होतं की मी प्रत्येक ड्रेस म्हणजे घरीच जो आपण बाहेर घालतो ऑब्व्हियसली तो मी घरी इस्त्री करायचा आणि हे सगळं सुरू केलं होतं. पण नाही होत तेवढं, मला वेळ देऊन रोजच्या रोज होत नाही आणि मग कपडे पेंडिंग राहायचे. त्यामुळे मग मी ते परत सुरू केलं की मग मी बाहेरच देते कपडे इस्त्रीला. आणि म्हणजे आता जातात पैसे पण इलाज नाही आहे, कारण ते गणित माझं कामाचं बसत नाही. आणि मग तसेच नुसते ते पोळा कपडे ठेवले की ते खराब होतात, त्यांचं शेल्फ लाईफ पण कमी होतं. मला ज्या आईनी गोष्टी शिकवल्या आहेत ना की काही पदार्थ हे लोखंडी कढईतच करायचे, काही हे पितळीच पातेल्यात करायचे, ते मला किती ते घासायचे कष्ट पडले ना तरी ते तसंच करते. कारण त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज पण पोटात जातात आणि त्या सगळ्या पदार्थाची चव पण छान होते. भले तुम्ही सिंपल स्वयंपाक करा पण त्याला तो खूप चविष्ट होतो. तर आता इथे डाळ माझी सगळी झालेली होती शिजून आणि याला फोडणी घालते. आज ना फोडणी करताना काय माहीत नाही मला काय चालू होतं डोक्यामध्ये, माझ्या हळदच घातली नाही आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं. आता पुढे बघाल तुम्ही मी हळद घातलेली आहे आणि छानपैकी ह्याच्यामध्ये ना तुम्ही घरचाच साधा सिंपल तुम्ही जो कुठला काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला जे काही तुम्ही घरी प्रकार करत असाल किंवा घरगुती केलेले घेत असाल तेच घाला. खूप छान भाजी होते. आणि पालकाच्या भाजीमध्ये ना थोडीशी ना कोथिंबीर पण ॲड करा, म्हणजे जेवढा पालक आहे त्याच्या पावपट कमी असं थोडंसं ना कोथिंबीर पण घाला, त्याच्यामुळे ती अजून छान होते भाजी, त्याला कलर खूप मस्त येतो छानपैकी. आता याला उकळी आली की ह्याच्यामध्ये मी पालक कट करून ठेवलेला आहे ऑलरेडी, तर तो मी ॲड करणार आहे. माझी भयंकर फेवरेट भाजी आहे, म्हणजे मी कशाही सोबत खाऊ शकते. भात, पोळी, भाकरी, दिरडं, आंबोळी कशाही बरोबर. आता आज मी दिरडं करणार आहे त्याच्याबरोबर खायला, कारण आम्ही रोज पोळी नाही खात. आणि हा मी प्रयोग करून बघितला आहे आमच्या तिघांच्या बाबतीत. आणि म्हणजे सुधन्वाचे तर ऑफिसमध्ये रोज पोळी खाऊन होते, त्याच्यामुळे त्याच्यावरती त्याचा किती परिणाम झालेला आहे हे मी काही सांगू शकत नाही. पण माझ्यावर आणि वेणूवरती ह्याचा बऱ्यापैकी चांगला परिणाम झाला आहे की रोज पोळी खाणं कमी केलेलं आहे. त्याच्या ऐवजीचे बरेच ऑप्शन्स मी शोधलेले आहेत आणि ते मी
फॉलो करते. गूळ घातलेला आहे. आता जेव्हा लोखंडी कढई आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही चिंच किंवा आमसूल नाही ॲड करू शकत, पण जर पितळी वापरलं, स्टील वापरलं तर त्याच्यामध्ये घालता येतं आणि त्याची पण ती एक आंबट गोड चव मस्त येते. म्हणजे आता हे साधारण हे आमचं ब्राह्मणी पद्धतीचं स्वयंपाक आहे हा सगळा. आता जेवायला बसायची वेळ झालेली आहे, 8:30 पावणे 9ची. मला थोडीशी अजून अलीकडे आणायची आहे 7:30-8पर्यंत. त्याच्यासाठीचा माझा प्रयत्न सुरू आहे. गरम गरम दिरडी आंबोळी तेव्हाच घातलेली छान लागतात. तर ती मी घातलेली आहे छानपैकी आणि गरम गरम भाजी मस्तपैकी आणि मस्त जेवणावर ताव मारणार आहे. चला पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.